सोल्युशन टू एक्सरसाइज मेटलर्जी चॅप्टरमध्ये खाली जे क्वेश्चन दिलेले आहे त्या क्वेश्चनचे आन्सर आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर ही आन्सर कंटेन करणारी ही जी PDF आहे या PDFची लिंक तुम्हाला मिळेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्यामुळे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे आन्सर डिटेलमध्ये रेफर करू शकता. इथे फक्त आपण क्वेश्चनचा मिनिंग काय आहे किंवा आन्सर कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं गेलं पाहिजे या गोष्टी क्विकली डिस्कस करणार आहोत. फाईन. सो स्टार्टिंग विथ फर्स्ट क्वेश्चन, राईट नेम्स. क्वेश्चन नंबर 1, राईट नेम्स. तर आपल्याला इथे काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, काही फेनॉमेनॉन और फीचर दिलेलं आहे, ते रीड करून आपल्याला त्याचं करस्पॉन्डिंग नाव काय असणार ते मेन्शन करायचं आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. सो फर्स्ट, अलॉय ऑफ सोडियम विथ मर्क्युरी. सोडियम आणि सोडियमचा मर्क्युरी सोबतच्या अलॉयला काय बोलतो आपण. सो आपण अलॉइंग हा एक टॉपिक बघितला, त्यामध्ये आपण बघितलेलं की मर्क्युरी सोबत कोणतं जरी अलॉय असेल तर त्या ठिकाणी अमालगम वर्ड आला पाहिजे. म्हणजे अमालगम वर्ड असेल तर समजलं पाहिजे आपल्याला की दिस इज अलॉय विथ मर्क्युरी. त्यामुळे सोडियमचं मर्क्युरी सोबतचं अलॉय त्याला आपण कसं नेम करू शकतो, दॅट इज सोडियम अमालगम. अमालगम म्हणजे मर्क्युरी तिथे असणार आहे. सो आन्सर फॉर फर्स्ट इज सोडियम अमालगम. सेकंड, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉमन ओर ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचे बरेचसे ओर्स अवेलेबल असतात, त्यामध्ये कॉमन ओर आपण कन्सिडर करतो बॉक्साईट. ठीक आहे. तर आपल्याला इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉमन ओर ऑफ ॲल्युमिनियम म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बॉक्साईट लिहायचं आहे. सो आपण बॉक्साईटचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर कसं होतं ते बघितलेलं, त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल कसं होतं ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या. सो त्यावेळेस आपण बॉक्साईटचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय घेत होतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहित होतो Al2O3 NH2 किंवा कॉमनली आपण त्याला सिम्प्लिफाय करत होतो. हा जो N आहे Nला आपण 2 ने रिप्लेस करत होतो. ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन लिहित होतो त्यावेळेस आपण Al2O3 2H2 लिहित होतो. सो हे आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. देन थर्ड, ऑक्साइड दॅट फॉर्म सॉल्ट अँड वॉटर बाय रिॲक्टिंग विथ बोथ ॲसिड अँड बेस. आता इथे एक नवीन टर्म आहे, असं ऑक्साईड की जे ॲसिड आणि बेस या दोघांसोबत रिॲक्ट होतं आणि सॉल्ट आणि वॉटर फॉर्म करतं, अशा ऑक्साईडला आपण बोलतो ॲम्फोटेरिक ऑक्साईड. हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याला आपण काय बोलतो, ॲम्फोटेरिक ऑक्साईड. ॲम्फोटेरिक ऑक्साईड. एक्झाम्पल Al2O3 और झिंक ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड और झिंक ऑक्साईड, दिज आर ॲम्फोटेरिक ऑक्साईड. ठीक आहे. ही एक नवीन टर्म तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. देन अ डिवाइस यूज फॉर ग्राइंडिंग अँड ओर. ओर ग्राइंड करण्यासाठी कोणती डिवाइस यूज केली जाते, आपण हा वर्ड बघितलेला. ओर ग्राइंड करण्यासाठी आपण बोलत होतो की ओर जी आहे ती बॉल मिलमध्ये ग्राइंड केली जाते. सो डिवाइस यूज फॉर ग्राइंडिंग अँड ओर, आन्सर इज बॉल मिल. ओके. द नॉन मेटल हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आपण मेटल नॉन मेटलच्या प्रॉपर्टी बघितलेल्या, त्यावेळेस आपण काय बोलत होतो, नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. यामध्ये एक्सेप्शन होतं ग्रॅफाईटचं. त्यामुळे नॉन मेटल हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी याचा आन्सर काय असणार आहे, ग्रॅफाईट. द रिएजंट दॅट डिझॉल्व्स नोबल मेटल. इथे सुद्धा एक नवीन टर्म आपल्याला बघायची आहे. असे रिएजंट की जे नोबल मेटलला डिझॉल्व्ह करतात. नोबल मेटल म्हणजे काय, गोल्ड, प्लॅटिनम याला आपण बोलतो नोबल मेटल, की जे जास्त रिॲक्टिव्ह नसतात त्याला आपण बोलतो ग्लोबल मेटल. सो द रिएजंट दॅट डिझॉल्व्स नोबल मेटल याला आपण बोलतो ॲक्वा रेजिया. काय बोलतो आपण त्याला, ॲक्वा रेजिया. सो ॲक्वा रेजिया याचा अर्थ ॲक्च्युली ॲक्वा म्हणजे काय, वॉटर. ॲक्वा रेजिया दिस इज लॅटिन वर्ड ज्याचा अर्थ असतो रॉयल वॉटर. सो ॲक्च्युली हे काय असतं, दिस इज अ मिक्सचर. कशाचं मिक्सचर आहे, ॲसिडचं मिक्सचर असतं. कसं मिक्सचर असतं, ॲक्वा रेजिया इज फ्रेशली प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग कॉन्सन्ट्रेटेड HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड दॅट इज HNO3 इन द रेशो 3:1. म्हणजे 2 ॲसिड घेतले जातात, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन सम प्रोपोर्शन 3:1 या रेशोमध्ये घेतले जातात, मिक्स केले जातं. ते जे मिक्सचर असतं त्याला आपण बोलतो ॲक्वा रेजिया. सो ॲक्वा रेजियाबद्दल त्याचं फेनॉमेनन काय असतं किंवा त्याची प्रॉपर्टी काय असते की ॲक्वा रेजियामध्ये नोबल मेटल जे असतात जसे गोल्ड, प्लॅटिनम हे इझिली डिझॉल्व्ह होऊ शकतात. सो द रिएजंट दॅट डिझॉल्व्स नोबल मेटल त्याला आपण बोलतो ॲक्वा रेजिया. ही टर्म तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एक नवीन टर्म आपण बघितली ॲम्फोटेरिक ऑक्साईड आणि दुसरी बघितली ॲक्वा रेजिया. ठीक आहे. नाउ सेकंड क्वेश्चन, मेक पेयर्स ऑफ सबस्टान्सेस अँड देअर प्रॉपर्टी. सबस्टान्सेस आहे त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहे, आपल्याला पेअरिंग करायचं आहे. सो सबस्टान्समध्ये जर तुम्ही बघितलं, फर्स्ट इज पोटॅशियम ब्रोमाइड दॅट इज KBr, गोल्ड, सल्फर, निऑन. या साईडला प्रॉपर्टीज बघितल्या, कंबस्टिबल, सोल्युबल इन वॉटर, नो केमिकल रिॲक्शन अँड हाय डक्टिलिटी. तर यामध्ये बघा अगदी इझिएस्ट लगेच तुमच्या लक्षात येईल हाय डक्टिलिटी गोल्ड. ठीक आहे. म्हणजे विचार न करता लगेच आपल्याला समजेल की गोल्ड करस्पॉन्ड्स टू हाय डक्टिलिटी. आपण बघितलेलं की 1 ग्रॅम गोल्डपासून आपण अराउंड 2 to 3 किलोमीटर एवढ्या लेंथची वायर फॉर्म करू शकतो. सो हायली डक्टाईल मेटल असतं गोल्ड, त्यामुळे गोल्डचा आन्सर असणार आहे हाय डक्टिव्हिटी बिकॉज गोल्ड कॅन बी डॉड इन टू व्हेरी थिन वायर्स. फर्स्ट आन्सर मिळाला आता पोटॅशियम ब्रोमाइड. पोटॅशियम ब्रोमाइड जर बघितलं, दिस इज आयोनिक कंपाऊंड. KBr. आयोनिक कंपाऊंड आहे म्हणजेच काय, सोल्युबल इन वॉटर. ionic compound soluble in water, त्यामुळे पोटॅशियम ब्रोमाइड soluble in water, ionic compound, it easily dissolves in water. सिंपल आहे. देन पोटॅशियम ब्रोमाइड गोल्ड. थर्ड वन इज सल्फर. सल्फरचं आपण काय लिहू शकतो, सल्फर
इज कंबस्टिबल. सल्फर जर आपण बर्न केलं तर त्या एअरमध्ये जर बर्न केलं तर त्यापासून SO2 गॅस फॉर्म होतो आणि ते ब्लू फ्लेमने ते बर्न होतो. सो सल्फर इज कंबस्टिबल. ठीक आहे, प्रॉपर्टी समजते. सल्फर बर्न्स इन एअर विथ अ ब्लू फ्लेम टू फॉर्म SO2. सल्फर डायऑक्साईड गॅस फॉर्म होतो. सल्फर आणि ऑक्सिजन याची रिएक्शन सल्फर डायऑक्साईड गॅस फॉर्म होतो. देन निऑन याचं असणार ऑफकोर्स नो केमिकल रिॲक्शन बिकॉज निऑन इज इनर्ट गॅस. आपल्याला माहिती केमिकली अनरिॲक्टिव्ह असतो, त्यामुळे करस्पॉन्डिंग आन्सर असणार आहे नो केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, समजलं. ॲप्रोप्रिएट आपल्याला फक्त त्या सबस्टन्सची ॲप्रोप्रिएट प्रॉपर्टी इथे लिहायची होती. देन आयडेंटिफाईड द पेअर ऑफ मेटल्स अँड देअर ओर्स फ्रॉम दी फॉलोइंग. तर आपल्याला इथे मेटल दिलेलं आहे आणि त्याचे करस्पॉन्डिंग ओर दिलेलं आहे. ओर म्हणजे काय, असे मिनरल असतात की ज्याच्यापासून आपण मेटल इकॉनॉमिकल वेने एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, प्रोसेस करू शकतो, त्याला आपण बोलतो ओर. सो कोणत्या मेटलचं ओर कोणतं आहे ते आपल्याला पेअर करायचं आहे. फर्स्ट इज बॉक्साईड. अगदी पॉप्युलर आहे बॉक्साईड, हे नेहमी असतं ॲल्युमिनियमचं ओर, त्यामुळे बॉक्साईडचा आन्सर असणार ॲल्युमिनियम. देन कॅसेटराईट आपण बघितलेलं टीनचं ओर असतं SnO2 टीन. अँड सिनाबार दिस इज ओर ऑफ मर्क्युरी. ठीक आहे, कदाचित सिनाबार तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल या चॅप्टरमध्ये. सो सिनाबार दॅट इज ओर ऑफ मर्क्युरी. आन्सर बॉक्साईड Al2O3 दिस इज ओर ऑफ ॲल्युमिनियम. कॅसेटाईट SnO2 टीन हे एक्झाम्पल आपण बघितलेलं. सिनाबार दॅट इज फॉर्म ऑफ HgS दॅट इज मर्क्युरी सल्फाईड आणि ते ओर असतं मर्क्युरीचं. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन एक्सप्लेन दी टर्म. अगदी सिम्पल टर्म्स दिलेले आहे, 4 टर्म दिलेला आहे. मेटलर्जी म्हणजे काय, ओर, मिनरल अँड गॅंग. ह्या सगळ्या डेफिनेशन आपण बऱ्याचदा रिवाइज केलेलं आहे. मेटलर्जी ही टर्म आपल्याला एक्सप्लेन करायची. सो मेटलर्जी म्हणजे आपण काय म्हणत होतो की मेटल त्याच्या ओरिजिनल फॉर्मपासून आपण बोलत होतो की मेटल कधी फ्री स्टेटमध्ये, मेटल जनरली फ्री स्टेटमध्ये अवेलेबल नसतं किंवा इम्प्युरिटीसोबत ते प्रेझेंट असतं. मग मेटल आपल्याला त्या फॉर्ममधनं प्रॉपर फॉर्ममध्ये किंवा युजफुल फॉर्ममध्ये अवेलेबल करायचं आहे. मग त्यासाठी ते कोणत्या कोणत्या प्रोसेसमधून जाणार आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड काय सायन्स आहे, काय टेक्नॉलॉजी आहे, त्याला आपण बोलतो मेटलर्जी. सो व्हॉट इज मेटलर्जी? मेटलर्जी इज द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मेटलर्जी हा सायन्स आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे कशाची, रिगार्डिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम देअर ओर. मेटलच्या ओरपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज कॉल्ड एज मेटलर्जी. मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं, त्यानंतर ते प्युरिफाय करायचं फॉर फर्दर यूज, आपल्याला वापरण्यालायक ते बनवणं, याच्याशी रिलेटेड जी सायन्स अँड टेक्नॉलॉजी असते त्याला आपण बोलतो मेटलर्जी. ठीक आहे, एक्झाम्पल एक्स्ट्रॅक्टिंग ॲल्युमिनियम फ्रॉम बॉक्साईड. बॉक्साईडपासून ॲल्युमिनियम, बॉक्साईड ॲल्युमिनियमचं ओर आहे. सो बॉक्साईडपासून ॲल्युमिनियम मिळवणं, एंड प्रॉडक्ट आपल्याला पाहिजे ॲल्युमिनियम मेटल प्युअर फॉर्ममध्ये, तर याच्याशी रिलेटेड जी प्रोसेस किंवा टेक्नॉलॉजी असणार आहे दॅट इज कॉल्ड एज मेटलर्जी. सिम्पल आहे. देन नेक्स्ट इज ओर. ओर म्हणजे काय, आपण म्हणत होतो की ओर मिनरल्स फ्रॉम विच मेटल कॅन बी इकॉनॉमिकल अँड प्रॉफिटेबली एक्स्ट्रॅक्टेड आर कॉल्ड ॲज ओर. सो असे मिनरल की ज्याच्यापासून मेटल आपण इकॉनॉमिकल वेने आणि प्रॉफिटेबल वेने एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, इझी वेने किंवा चीप वेने आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो किंवा असं आपण त्याला थोडक्यात बोलू शकतो, इकॉनॉमिकली और प्रॉफिटेबली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, त्या मिनरलला आपण बोलतो ओर. फॉर एक्झाम्पल बॉक्साईड इज अन ओर ऑफ ॲल्युमिनियम. नेक्स्ट इज मिनरल्स. मिनरल द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटीज आर कॉल्ड ॲज मिनरल. मिनरल म्हणजे काय, मेटलचे असे कंपाऊंड की जे नेचरमध्ये अवेलेबल असतात अलॉंग विथ इम्प्युरिटी, त्याला आपण बोलतो मिनरल. यामध्ये आपण बघितलेलं की ओर जे असतात, सगळे जे ओर असतात, सगळे ओर मिनरल या कॅटेगरीला बिलॉंग करतात किंवा आपण असं बोलू शकतो ऑल दी ओर्स आर मिनरल्स बट ऑल मिनरल्स आर नॉट ओर. आपण बघितलं की मिनरल आहे, ह्या मिनरलपैकी असे मिनरल की ज्याच्यापासून आपण मेटल इकॉनॉमिकल किंवा प्रॉफिटेबल वेने एक्स्ट्रॅक्ट करू शकतो त्याला आपण बोलतो ओर. म्हणजेच काय, मिनरलच्या अंडर ओर येत आहे, हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, मिनरल ओर. देन गँग मीन्स ओर कंटेन्स मेनी टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज सच एज सॉइल, sand, rocky substances along with metal compound. These impurities are called as gang. सो गँग म्हणजे थोडक्यात काय असतो, जे काही वेस्ट मटेरियल असतं किंवा इम्प्युरिटी असते किंवा मेटल कंपाऊंडचा जो काही कचरा असतो त्याला आपण बोलतो गँग. सो गँग इज ओर कंटेन मेनी टाईप ऑफ इम्प्युरिटी. अशा टाईपच्या इम्प्युरिटी असतात ओरमध्ये. फॉर एक्झाम्पल सॉइल, सँड, रॉकी सबस्टन्सेस की जे मेटल कंपाऊंडसोबत एक्झिस्ट असतात, या इम्प्युरिटीला आपण बोलतो गँग. ठीक आहे, सिम्पल होते टर्म्स. त्यानंतर राईट सायंटिफिक रिझन. सायंटिफिक रिझन्स आहे हे क्वेश्चन सुद्धा अगदी इझी आहे. फर्स्ट इज लेमन ऑर टॅमरिन इज यूज फॉर क्लिनिंग कॉपर वेसल टर्न ग्रीनिश. आपण बघतो की घरामध्ये जे कॉपरचे भांडे असतात, ठीक आहे, ते त्याच्यावरती काही दिवसानंतर असं ग्रीन लेअर होतो. मग ते क्लीन करण्यासाठी आपण लिंबू किंवा चिंचेचा वापर करतो. चिंच मीठ किंवा लिंबू मीठ असं कॉम्बिनेशनमध्ये आपण यूज करतो. मग ते इथे रिझन विचारलेलं आहे. लेमन ऑर टॅमरिन इज यूज फॉर क्लिनिंग कॉपर वेसल टर्न ग्रीन. जे कॉपर वेसल ग्रीन झालेले असतात ते क्लीन करण्यासाठी याचा यूज का केला जातो. अगदी सिम्पल आहे. दिस इज रिलेटेड टू कोरोजन. याचा आन्सर कशाशी रिलेटेड आहे, कोरोजनशी रिलेटेड आहे. आन्सर
ऑन एक्सपोजर टू एअर कॉपर डेव्हलप्स अ ग्रीनिश डिपॉझिट कॉल्ड एज बेसिक कॉपर कार्बोनेट. कोरोजनमध्ये आपण सुरुवातीला बघितलेलं की प्रत्येक मेटलचं कोरोजन कोणत्या टाईपचं होतं. सो कॉपर जर असेल तर कॉपरवरती आपण म्हणत होतो की ग्रीन लेअर येतो किंवा पॅथिना फॉर्म होतो. हा ग्रीन लेअर म्हणजे कशाचा असतो, दॅट इज बेसिक कॉपर कार्बोनेट. ज्यावेळेस कॉपर एअरसोबत एक्सपोज होते त्यावेळेस कॉपरवरती ग्रीनिश कलरचं एक लेअर किंवा डिपॉझिट फॉर्म होतं, दॅट इज कॉपर कार्बोनेट किंवा आपण असं बोलू बेसिक कॉपर कार्बोनेट. आता लेमन आहे, टॅमरिंड आहे, याच्यामध्ये काय असतं, ॲसिड असतं. लेमन टॅमरिंड याच्यामध्ये ॲसिड असतं. लेट्स से सायट्रिक ॲसिड असेल किंवा टार्टरिक ॲसिड असेल, which reacts with green layer of basic copper carbonate on copper vessel. So हे जे ॲसिड असतात हे या बेसिक कॉपर कार्बोनेटच्या लेअर सोबत रिॲक्ट होतं. दिस ॲसिड डिझॉल्व्स द लेअर सो द वेसल बिकम क्लीन अँड शायनी. तर हे जे ॲसिड असतात हे हा कॉपर कार्बोनेटचा जो लेअर आहे तो क्लीन करता किंवा तो लेअर त्यामध्ये डिझॉल्व होतो आणि त्यामुळे अगेन जे वेसल्स असतात ते अगेन शायनी होतं. सो द वेसल बिकम क्लीन अँड शायनी अगेन. ठीक आहे, सिम्पल आहे. देन नेक्स्ट, जनरली द आयोनिक कंपाऊंड्स हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. हे सुद्धा आपण आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीमध्ये डिस्कस केलेलं की आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट हाय असतो. असं का, कारण आयोनिक कंपाऊंड कसले बनलेले असतात, आयनचे बनलेले असतात. आयन म्हणजे काय असतो, एक असतो पॉझिटिव्ह आयन, एक असतो निगेटिव्ह आयन किंवा आपण असं बोलू शकतो कॅटॅन असतो, आयन असतो. ऑपोजिटली चार्ज आयन असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. त्यामुळे स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओव्हरकम करण्यासाठी तिथे हाय अमाऊंटची एनर्जी लागणार आहे. हाय अमाऊंटची एनर्जी लागणार आहे त्यामुळे मेल्टिंग पॉईंट हा नेहमी हाय असतो. ठीक आहे. सो आन्सर वॉज सेकंड. आयोनिक कंपाऊंड्स हॅव स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली निगेटिव्हली चार्ज आयन. पॉझिटिव्हली चार्ज आहे आयन आहे, निगेटिव्हली चार्ज आयन आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम दी स्ट्रॉंग फोर्सेस. सो आयोनिक कंपाऊंड जनरली हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. जास्त आपल्याला अमाऊंटची एनर्जी इथे लागणार आहे टू ओव्हरकम दी स्ट्रॉंग फोर्सेस, त्यामुळे आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट नेहमी हाय असतो. ठीक आहे, सिम्पल आहे. देन सी, सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन. हे सुद्धा आपण बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे. सोडियम आपण केरोसिनमध्ये का ठेवतो, बिकॉज सोडियम हा रिॲक्टिव्हिटी सीरीजच्या अगदी टॉपला येतो. टॉप कॅटेगरीमध्ये असणारा एलिमेंट असतं. म्हणजेच का सोडियम हायली रिॲक्टिव्ह असतो. एवढा रिॲक्टिव्ह असतो की जर तो आपण ओपन एअरमध्ये ठेवला तर एअरमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनसोबत लगेच तो रिॲक्ट होऊ शकतो. इव्हन सोडियम वॉटरसोबत सुद्धा अगदी विगरसली रिॲक्ट होतो. जर एअरमध्ये मॉइश्चर असेल वॉटरसोबत सुद्धा तो विगरसली रिॲक्ट होऊ शकतो. तर तो तिथेच बर्न होऊ शकतो किंवा तिथे फ्लेम प्रोड्यूस होऊ शकतात. म्हणून हे अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट प्रिव्हेंट करण्यासाठी सोडियम जे आहे ते नेहमी केरोसिनमध्ये किंवा त्या टाईपच्या मटेरियलमध्ये स्टोअर केलं जातं. ठीक आहे. क्वेश्चन काय होता आपला, वाय क्वेश्चन इज sodium is always kept in kerosene. Why? Sodium is highly reactive metal. Sodium metal combines with oxygen in the air even at room temperature. Room temperature ला सुद्धा सोडियम हवेमध्ये असणार, एअरमध्ये असणार ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होऊ शकतो अँड फॉर्म सोडियम ऑक्साईड. ऑन एक्सपोजर टू एअर सोडियम रेडिली कॅचेस फायर. त्यामुळे सोडियम जो आहे तो इझिली फायर कॅच करू शकतो. ॲक्सिडेंट होऊ शकतात. देअरफॉर टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंट्स इन द लॅबोरेटरी ऑर एल्सवेअर इट इज केप्ट इन केरोसिन ॲज इट डज नॉट रिॲक्ट विथ केरोसिन. बट केरोसिनसोबत ते रिॲक्ट होत नाही त्यामुळे केरोसिनमध्ये ते कव्हर केलं जातं सो दॅट केरोसिनमध्ये डीप केल्यामुळे त्याचा आजूबाजूला असणाऱ्या एअरसोबत कॉन्टॅक्ट येत नाही. ठीक आहे. देन डी, पाईन ऑइल इज यूज इन फ्रोथ फ्लोटेशन. आपण फ्रोथ फ्लोटेशन मेथड बघितलेली कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हरची. तर आपण बोलत होतो की फ्रोथ फ्लोटेशन मेथड दिस इज यूज फॉर सल्फाईड ओव्हर. त्यामध्ये पाईन ऑइलचा काय यूज केला जातो किंवा ऑइलचा काय रोल आहे तो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. अगदी सिंपल आहे. फ्रोथ फ्लोटेशन इज अ मेथड यूज टू कॉन्सन्ट्रेट सल्फाईड ओव्हर. आठवत असेल तुम्हाला सल्फाईड ओव्हरच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण ही मेथड यूज करत होतो. तसेच ओव्हर पार्टिकल्स आर मेड टू स्टिक टू एअर बबल अँड राईज टू सरफेस ॲज फ्रोथ. तर हे जे सल्फाईड ओव्हर पार्टिकल असतात हे त्या बबलला स्टिक व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तिथे प्रोसेस घडवली जाते सो दॅट ते स्टिक होऊन वरती ॲज अ फ्रोथ किंवा फोम म्हणून वरती येतील. पाईन ऑइल ॲक्ट ॲज फ्रोथिंग एजंट. आता हे जे पाईन ऑइल असतं हे फ्रोथिंग एजंट म्हणून ॲक्ट करतं. इट स्टॅबिलायझेस बबल अँड हेल्प द ओव्हर पार्टिकल टू अटॅच टू देम. तर ते काय करतं, बबल स्टॅबिलाइज करतात आणि ओव्हर पार्टिकलला अटॅच होण्यासाठी ते हेल्प करतात. द फ्रोथ कंटेनिंग ओव्हर कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम गॅन. त्यानंतर हा जो फ्रोथ असतो याच्यामध्ये ओव्हर पार्टिकल असतात त्यामुळे आणि ते बबलच्या फॉर्ममध्ये असते, फोमच्या फॉर्ममध्ये असतात त्यामुळे ते ऑइलसोबत वरतीच येणार आहे आणि त्यामुळे ते सेपरेट आपण करू शकतो. त्यामुळे बेसिकली पाईन ऑइल काय असतो, पाईन ऑइल इट ॲक्ट ॲज फ्रोथिंग एजंट. तो फ्रोथिंग एजंट म्हणून काम करतो आणि म्हणून अशा पद्धतीचे ऑइल इथे यूज केले जातात. ठीक आहे. देन नेक्स्ट इज ई, एनोड. एनोड्स नीड टू बी रिप्लेस फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना. आता हे जे आपण सगळे डिस्कस करत आहोत हे सगळे आपण थेअरीमध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना यामध्ये हा टॉपिक आपण बघितलेला. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर नंतर आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना बघितलेला. सो त्यामध्ये ॲनोड जे आहे ते आपल्याला नेहमी रिप्लेस करावं लागतं. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं. का असं होतं, कारण ज्यावेळेस ॲल्युमिनाचं इलेक्ट्रोलिसिस केलं जातं
त्यावेळेस त्या ठिकाणी आपण जे ॲनोड यूज करत होतो ते ॲनोड होते ग्रॅफाईटचे. ती डायग्राम लगेच डोळ्यासमोर आली पाहिजे. ग्रॅफाईटचे रॉड आपण यूज करत होतो ॲज ॲनोड. ॲनोड जो काय रिलीज होत होता, ऑक्सिजन रिलीज होत होता. ग्रॅफाईट म्हणजे काय, कार्बन. सो हा कार्बन आणि ऑक्सिजन यांची कंटिन्युअस रिॲक्शन होते, त्यापासून कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म होत आहे. त्यामुळे हे जे ॲनोड मटेरियल असतं किंवा रॉडचं जे मटेरियल आहे हे कंटिन्युअसली कन्झ्युम होत आहे, कारण प्रोसेस कंटिन्युअसली चालू आहे. ऑक्सिजन रिलीज होतं, त्या ऑक्सिजनची कार्बनसोबत रिॲक्शन होते, CO2 गॅस बाहेर पडत आहे, त्यामुळे याचं कंटिन्युअस कन्झम्पशन होत असतं. त्यामुळे हे जे रॉड असतात हे रॉड आपल्याला टाइम टू टाइम चेंज करावे लागतात. ठीक आहे. इन द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना कार्बन ॲनोड्स दॅट इज ग्रॅफाईट रॉड्स आर यूज. ॲनोड जे आहेत दोज आर ग्रॅफाईट रॉड्स जे असतात. ग्रॅफाईट म्हणजेच काय, कार्बन. ॲट द ॲनोड ऑक्सिजन इज रिलीज फ्रॉम द डिकम्पोजिशन ऑफ ॲल्युमिना. ॲनोड जवळ ऑक्सिजन रिलीज होतो ॲल्युमिनाच्या डिकम्पोजिशनमधून. द लिबरेटर ऑक्सिजन रिॲक्ट विथ ॲनोड टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड. मग हा जो ऑक्सिजन रिलीज झाला आहे ह्या ऑक्सिजनचा ह्या कार्बनसोबत रिॲक्शन होते, त्यापासून कार्बन डायऑक्साईड गॅस मिळतो. ड्यू टू दिस कंटिन्युअस कन्झम्पशन द ॲनोड गेट यूज्ड अप. ही प्रोसेस कंटिन्युअस चालू राहते, त्यामुळे ॲनोड जे आहे ते यूज केले जातात. म्हणजे थोडक्यात काय, तिथे असणारा कार्बन यूज केला जातो अँड हिज नीड टू बी रिप्लेस फ्रॉम टाइम टू टाइम. त्यामुळे आपल्याला टाइम टू टाइम ॲनोड रिप्लेस करावं लागतं. सिम्पल होते सायंटिफिक रिझन. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. When copper coin is dipped in a silver nitrate solution, a glitter appears on coin after some time. Why does this happen? Write the chemical equation. काय सांगितलंय, सपोज आपण सिल्वर नायट्रेट सोल्युशन घेतलं. सिल्वर नायट्रेट सोल्युशन म्हणजे काय, AgNO3. AgNO3चं सोल्युशन घेतलं, त्यामध्ये आपण कॉपर कॉइन डिप केला. एक कॉइन घेतला की जो कॉपरचा आहे तो कॉइन आपण डिप केला, तर काय होतं, थोड्या वेळानंतर ह्या कॉइनवरती ग्लिटर अपियर होतो. म्हणजे काय, चमकतो तो कॉइन. त्याच्यावरती कसला तरी लेअर जमा होतो. हे असं का होतं आणि त्याची करस्पॉन्डिंग केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिॲक्शन आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे. सो यामध्ये बेसिकली काय होतं आहे, सिल्वर नायट्रेट सोल्युशन आहे. आपण केमिकल रिॲक्शन बघूया. बघा काय आहे, सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण काय केलं, कॉपरचं कॉइन डीप केलं. हे दोघं रिॲक्टंट आहे, या ठिकाणी आपला प्रॉडक्ट मिळणार आहे. आता यामध्ये जो तुम्ही बघितलं, एक मेटल कॉपर दिसत आहे, AgNO3 यामध्ये सिल्वर दिसत आहे. ठीक आहे. आपण जर रिॲक्टिव्हिटी सिरीज कम्पेअर केली, रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये जे थर्ड सेंटेन्स आपण कन्सिडर केलेलं, कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड. कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड म्हणजेच काय, सिल्वर जो आहे तो खाली आहे, सिल्वर जो आहे तो खाली आहे, कॉपर त्याच्या वर आहे. कॉपर वर आहे सिल्वरपेक्षा, म्हणजेच काय, कॉपर इज मोर रिॲक्टिव्ह. कॉपर सिल्वरपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे. आपण एक लॉजिक बघितलेलं की यामध्ये काय फॉलो होतं नेहमी, की जो मोर रिॲक्टिव्ह मेटल असतो तो लेस रिॲक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतो, स्वतः त्याची जागा घेतो. या ठिकाणी मोर रिॲक्टिव्ह आहे कॉपर, इथे लेस रिॲक्टिव्ह आहे सिल्वर. त्यामुळे आता कॉपर काय करेल, याला डिस्प्लेस करेल, त्याच्या जागेवरून हलवेल, स्वतः त्याची जागा घेईल आणि याला तो बाजूला टाकेल. त्यामुळे होतं काय, इथे फॉर्म होतो कॉपर नायट्रेट आणि त्यानंतर इथे फॉर्म होतं, इथे बनतो सिल्वर. आणि हा जो सिल्वर आहे, हा सिल्वर कॉईनवरती येतो. सिल्वर मेटल त्याला शाईन असते किंवा ग्लिटर असतं, त्यामुळे तो जो कॉईन असतो तो कॉईन, त्या कॉईनला आपल्याला ग्लिटर आलेली दिसते. ठीक आहे, समजतंय. कॉपर इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सिल्वर इन द रिॲक्टिव्हिटी सिरीज. रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये कॉपर वर आहे, सिल्वर खाली आहे, म्हणजे कॉपर मोर रिॲक्टिव्ह आहे सिल्वरपेक्षा. वेन अ कॉपर कॉइन इज डिप्ड इन सिल्वर नायट्रेट सोल्युशन, when copper coin is dipped in silver nitrate solution, more reactive copper displaces less reactive silver from the solution. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट शायनी सिल्वर कोटिंग दॅट इज ग्लिटर अपियर्स ऑन दी कॉपर कॉइन. त्यामुळे त्या कॉपर कॉइनवरती शायनिंग येते किंवा ग्लिटर अपियर होतो. हा ग्लिटर म्हणजे काय, सिल्वरचं कोटिंग असतं. ठीक आहे. आपल्याला विचारलं होतं वाय डज दिस हॅपन, तर हीच रिॲक्टिव्हिटीचं रिझन आपण लिहिणार. राईट द केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन, कॉपर सिल्वर नायट्रेट, त्यापासून फॉर्म होत आहे कॉपर नायट्रेट आणि त्यानंतर इथे Ag दॅट इज सिल्वर. AgNO3 silver nitrate solution, CuNO3 copper nitrate solution, and this is silver deposit that is glitter on the coin. तर अशा पद्धतीने केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, सिम्पल आहे इक्वेशन. तुम्ही फक्त रिॲक्टंट काय आहे, प्रॉडक्ट काय आहे, त्याचे केमिकल नेम्स किंवा केमिकल फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. वेळेवर तुम्ही ते इझिली बॅलन्स करू शकता. फॉर एक्झाम्पल जर आता हे इक्वेशन बघितलं, यामध्ये Cu AgNO3 CuNO3 आणि Ag जर सपोज असेल, तर आपल्याला हे केमिकल इक्वेशन आपण लगेच बॅलन्सिंग बघूया. बघा, इक्वेशन असेल Cu प्लस AgNO3, यापासून काय मिळत आहे, CuNO3 प्लस Ag. हे यासाठी सांगते मी की तुम्हाला इक्वेशन पाठ करण्याची गरज नाही, अगदी वेळेवर तुम्ही इझिली इक्वेशन बॅलन्स करू शकता.
इक्वेशन बॅलन्स ऑब्वियस नाही आहे, कारण इथे बघा O6 आहे. आता हा NO3 2 आहे, ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे, याचा अर्थ काय N2 आहे, O किती आहे 3 × 2 6 आहे. इथे O किती आहे 3 आहे, म्हणजे ऑब्व्हियसली इक्वेशन बॅलन्स नाही, अनबॅलन्स इक्वेशन आहे. मला बॅलन्स करायचं आहे. मला प्रॉब्लेम कशामध्ये दिसत आहे NO3 मध्ये दिसत आहे. त्यामुळे इझिएस्ट वे काय असणार आहे, मी N आणि O3 ला इक्वल करेन. इथे N किती आहे 2, इथे O किती आहे 6, 1 आहे, इथे आहे 3, म्हणजेच काय एक्झॅक्टली याच्या हाफ आहे. त्यामुळे जर मी इथे 2 घेतला, ठीक आहे 2 घेतला तर आता काय होणार आहे, N सुद्धा 2 होणार आहे, O किती होणार आहे 3 × 2 6 होणार आहे. NO3 सॉर्टेड आहे, कॉपर 1 आहे, कॉपर 1 आहे. इथे आता ह्या 2 मुळे काय झालं, हा 2 AG ला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. इथे AG किती झाला 2. मग आता मला ह्या साईडला सुद्धा 2 AG पाहिजे, म्हणून मी काय करणार इथे फक्त 2 लिहिणार. झालं इक्वेशन बॅलन्स. Cu + 2 AG NO3 Cu NO3 2 + 2 AG. बघा एवढं सिम्पल आहे. त्यामुळे तुम्हाला इक्वेशन सुद्धा एवढे सिम्पल आहे तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये की तुम्हाला त्याचं जे बॅलन्सिंग आहे बॅलन्सिंग करणं सुद्धा इझी जाणार आहे. खूप कॉम्प्लिकेटेड इक्वेशन नाही. त्यामुळे नेहमी रिॲक्शन केमिकल इक्वेशन जे आहे रिॲक्टन लक्षात ठेवा, प्रॉडक्ट लक्षात ठेवा. बाकी प्रॉपर इथे 2 आहे इथे 3 आहे असं पाठ करण्याची गरज नाही आहे. ओके. देन नेक्स्ट the electronic configuration of metal A is 281 and that of metal B is 282. दोन मेटल कन्सिडर करायचे आहे A आणि B. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलेलं आहे 281, मेटल बीचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 282. विच ऑफ द टू मेटल्स इज मोर रिॲक्टिव्ह, राईट द रिॲक्शन विथ डायल्यूट HCl. आता यामधला मोर रिॲक्टिव्ह मेटल कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे आणि त्याची रिॲक्शन सुद्धा लिहायची आहे विथ डायल्यूट HCl. ठीक आहे, अगदी सिंपल आहे. मेटल A मेटल B, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 282. सो याचा ॲटॉमिक नंबर किती असणार 10 + 1 11, 10 + 2 12. 281 असं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असणार मेटल कोणतं आहे आपल्याला माहिती आहे सोडियम. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतं 281, मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतं 282. ठीक आहे. मेटल तर आपल्याला लगेच समजलं की मेटल A म्हणजे सोडियम आहे, मेटल B म्हणजे मॅग्नेशियम आहे. तर आपल्याला माहिती आहे की मेटलमध्ये मेटलची जी रिॲक्टिव्हिटी असते ही डिपेंड करते त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे त्यावर डिपेंड करते मेटलची रिॲक्टिव्हिटी. इफ मेटल हॅज स्मॉल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल इट इज जनरली मोर रिॲक्टिव्ह बिकॉज इट कॅन मोर इझिली लूज इलेक्ट्रॉन टू अचीव स्टॅबिलिटी दॅट इज फुल आउटर शेल. प्रत्येक जो मेटल असतो त्याला काय पाहिजे असतं, त्याला स्टॅबिलिटी पाहिजे असते. स्टॅबिलिटी पाहिजे असते म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 2 or 8 इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे असतात. तर त्यामुळे जेवढे इलेक्ट्रॉन कमी असतील आउटर मोस्ट शेलमध्ये तेवढे ते लूज करणे इझी असणार आहे. म्हणजेच काय आपण असं बोलू शकतो की ज्या मेटलच्या आउटर मोस्ट शेलमध्ये लेस इलेक्ट्रॉन असतात ते जास्त रिॲक्टिव्ह असतात. 281 282 यामध्ये 1 इलेक्ट्रॉन करणं सोडियमला इझी आहे. मॅग्नेशियमला 2 इलेक्ट्रॉन लूज करायचं आहे. सो यामध्ये इझी काम कोणाचं आहे, सोडियमचं काम आहे इझी. त्यामुळे आपण असं बोलतो की ज्यावेळेस आउटर मोस्ट शेलमध्ये कमी इलेक्ट्रॉन असतात तसे जे मेटल असतात ते जास्त रिॲक्टिव्ह असतात. सो त्या लॉजिकनी सोडियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आहे 1 इलेक्ट्रॉन, मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. मग यामध्ये जास्त रिॲक्टिव्ह कोणता असणार आहे, ऑफकोर्स सोडियम जास्त रिॲक्टिव्ह असणार आहे. इफ अ मेटल हॅज स्मॉल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट शेल इट इज जनरली मोर रिॲक्टिव्ह. सोडियम जसा मोर रिॲक्टिव्ह आहे बिकॉज इट कॅन मोर इझिली लूज दोज इलेक्ट्रॉन टू अचीव स्टेबल और फुल आउटर इलेक्ट्रॉन. ऑब्वियस आहे, लॉजिकल आहे. सो सोडियम लुजेस इट्स सिंगल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हेरी इझिली देअरफॉर इट इज हायली रिॲक्टिव्ह. याच्या कंपॅरिझनमध्ये मॅग्नेशियम लुजेस 2 इलेक्ट्रॉन विच रिक्वायर्स मोर एनर्जी अँड हेन्स इट इज लेस रिॲक्टिव्ह दॅन सोडियम. जेवढे कमी इलेक्ट्रॉन तेवढे लॉस करणे इझी असणार आहे आणि तेवढे ते ॲक्टिव्ह असणार आहे किंवा आपण असं बोलू तेवढे ते रिॲक्टिव्ह असतात मेटल. मग ह्या लॉजिकनी मेटल A दॅट इज सोडियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटल B दॅट इज मॅग्नेशियम. ओके. सो हेन्स मेटल A इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटल B. ठीक आहे, सिम्पल आहे. आपल्याला पुढे विचारलेलं आहे रिॲक्शन विथ डायल्यूट HCl. मेटल A आपण आयडेंटिफाय केला सोडियम आहे, मेटल B आपण आयडेंटिफाय केलं मॅग्नेशियम आहे. सो सोडियमच्या HCl सोबत रिॲक्शन काय होते, मेटल प्लस डायल्यूट HCl. आपण ह्या रिॲक्शन बघितलेला मेटल आणि डायल्यूट HCl ज्यापासून फॉर्म होतो NaCl सॉल्ट, हायड्रोजन गॅस रिलीज होतो. मेटल B मध्ये सुद्धा हायड्रोजन गॅस रिलीज होणार आहे आणि इथे फॉर्म होणार आहे MgCl2. ही रिॲक्शन विग्रस असते. कंपॅरिझनमध्ये ही रिॲक्शन कमी विग्रस आहे का, कारण सोडियम जो आहे तो जास्त रिॲक्टिव्ह आहे कम्पेअर टू मॅग्नेशियम. ठीक आहे, हायड्रोजन गॅस रिलीज होत आहे आणि त्यानंतर सॉल्ट इथे फॉर्म होत आहे. सिम्पल आहे. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम. तर यामध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. सो आता या डायग्राममध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. या सगळ्या डायग्राम आपण ज्यावेळेस थेरी कव्हर केली त्यावेळेस नीट समजून घेतलेलं आहे. डायग्राम ड्रॉ करणं सुद्धा अगदी इझी आहे. फक्त जे मेन पार्ट आहे की ज्याचा यूज आहे किंवा ज्याचा रोल आहे ते पार्ट तुम्हाला इथे न विसरता मेन्शन करायचे आहे. ही फर्स्ट आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, सेकंड आहे फ्लोटेशन मेथड, थर्ड आहे इलेक्ट्रोलिसिस रिडक्शन ऑफ ॲल्युमिना,
ठीक आहे, आठवत असेल तुम्हाला. आणि त्यानंतर फोर्थ आहे हायड्रॉलिक सेपरेशन. 4 या डायग्राम तुम्हाला अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या आहे. त्यामध्ये मेन जे पार्ट असतात त्याची नावं लिहायला तुम्हाला बिलकुल विसरायचं नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. राईट केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग इव्हेंट. काही इव्हेंट दिलेले आहे त्याचे आपल्याला करस्पॉन्डिंग केमिकल इक्वेशन लिहायचे आहे. ठीक आहे, सिम्पल असणार आहे. अगेन फर्स्ट, ॲल्युमिनियम केम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. ॲल्युमिनियम मेटल आहे तो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, नॉट वॉटर, एअर. ॲल्युमिनियम केम इन कॉन्टॅक्ट विथ एअर. ॲल्युमिनियम मेटल एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. सो मेटलची रिॲक्शन कशासोबत होणार आहे? एअर म्हणजे इनडायरेक्टली काय? ऑक्सिजन. सो मेटल आणि ऑक्सिजन याची रिॲक्शन आपण बघितलं. मेटल आणि ऑक्सिजन याची रिॲक्शन फॉर्म होता मेटल ऑक्साईड. मेटल कोणता आहे? ॲल्युमिनियम. त्यामुळे इथे काय फॉर्म होणार आहे? ॲल्युमिनियम ऑक्साईड. राईट केमिकल इक्वेशन, आपल्याला केमिकल इक्वेशन लिहायचं आहे. सो ॲल्युमिनियम इन वॉटर, प्रॉडक्ट काय फॉर्म होणार आहे? ॲल्युमिनियम ऑक्साईड. सो Al+O2 हे आहे रिॲक्टंट, त्यापासून प्रॉडक्ट फॉर्म होतो ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हणजे काय? Al2O3. त्यानंतर बॅलन्सिंग करून तुम्ही इथे 4, 3 हे नंबर्स लिहू शकता. सो हे झालं इक्वेशन. प्रॉडक्ट काय फॉर्म झालं? ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड ऑन इट्स सरफेस. ठीक आहे, हा जो Al2O3चा लेअर जो असतो हा प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काम करतो त्याच्या सरफेसवरती. सिंपल आहे, मेटल ऑक्साईड इथे फॉर्म झालेला आहे. सेकंड, आयन फिलिंग्स आर ड्रॉप्ड इन ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. आयन फिलिंग म्हणजे काय? आयन म्हणजे काय? Fe. सो Feची रिॲक्शन होत आहे कशासोबत? ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट म्हणजे काय? CuSO4. सो सेकंड, आयन प्लस कॉपर सल्फेट सोल्युशन Fe+ CuSO4. यामध्ये काय फॉर्म होणार आहे? FeSO4+ Cu. असं का? बिकॉज दिस इज सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं का? कारण बघा हे आहे सॉल्ट सोल्युशन कॉपरचं एका मेटलचं, आहे दुसरा मेटल. तर आपण अशा टाईपची रिॲक्शन बघितलेलं आहे. रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल. यामध्ये आपण बघितलेलं जर आपण Fe आणि कॉपरचा कंपॅरिझन केला, ठीक आहे, Fe कॉपरचा कंपॅरिझन केला, रिॲक्टिव्हिटी सिरीज डोळ्यासमोर आणली, ते जे 3 सेंटेन्स आहे ते जर आपण लक्षात घेतले तर यामध्ये आपण बघू की फेरस जो आहे फेरस वरती आहे कॉपरच्या. कॉपर कोणत्या सेंटेन्समध्ये येतो? 3rd सेंटेन्समध्ये येतो. कॉपर अगेन्स्ट सिल्वर अँड गोल्ड. फेरस कुठे येतो? 2nd सेंटेन्समध्ये, ज्यामध्ये आपण फेसबुक हा वर्ड यूज केलेला आठवत आहे, जे आपण ट्रिक जी आपण लक्षात ठेवलेली की रिॲक्टिव्हिटी सिरीज कशी लक्षात ठेवायची, त्यामध्ये 2nd सेंटेन्समध्ये Fe येत आहे. म्हणजे Fe वर आहे, कॉपर खाली आहे. Fe वर आहे म्हणजेच काय? Fe फेरस इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. हा जास्त रिॲक्टिव्ह आहे. आपण लॉजिक बघितलेलं की अशा टाईपच्या रिॲक्शनमध्ये जो जास्त रिॲक्टिव्ह असतो तो कमी रिॲक्टिव्हला डिस्प्लेस करतो, जागेवरून हलवतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. सो या ठिकाणी फेरस हा जास्त रिॲक्टिव्ह आहे, तो या कॉपरला बाजूला काढून देईल, स्वतः त्याची जागा घेईल. त्यामुळे इथे आपल्याला FeSO4 आणि कॉपर सेपरेट मिळणार आहे. सो दिस इज केमिकल इक्वेशन. ठीक आहे, सो प्रॉडक्ट काय फॉर्म होतं? फेरस सल्फेट प्लस कॉपर. आयन डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन. ठीक आहे, आयन कॉपरला कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये डिस्प्लेस करतो, किंवा इथे ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. देन रिॲक्शन वॉज ब्रॉट अबाउट बिटवीन फेरिक ऑक्साईड अँड ॲल्युमिनियम. फेरिक ऑक्साईड Fe2O3 आणि ॲल्युमिनियम याची रिॲक्शन आपण हा टॉपिक कधी बघितला होता? आपण ज्यावेळेस मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन बघत होतो त्यामध्ये आपण थर्माइट रिॲक्शन किंवा थर्मिट रिॲक्शन मेन्शन केलेला. सो तीच रिॲक्शन ही आहे. फेरिक ऑक्साईड म्हणजे Fe2O3 याची रिॲक्शन होत आहे ॲल्युमिनियम सोबत. त्यापासून आपल्याला मिळतं आहे Al2O3 + 2Fe+ हीट. सो थोडक्यात काय होतं आहे? Fe बाहेर येतो, Al त्याची जागा घेतो, फेरस इथे मेटल आपल्याला बाहेर मिळत आहे. याचं फीचर काय की या ठिकाणी हीट बाहेर पडते, लार्ज अमाऊंट हीट बाहेर पडते. हीट एवढी जास्त असते की त्यामुळे आपल्याला मेटल मोल्टन स्टेटमध्ये मिळतो. सो रिॲक्शन Fe2O3 + 2Al, त्यापासून मिळतं आहे Al2O3 + 2Fe+ हीट. Product aluminum oxide plus iron. The heat evolved in the above reaction is so large that metal is formed in the molten state. Metal molten state मध्ये मिळतो. Aluminum reduces ferric oxide to molten iron. ठीक आहे. Then next reaction आहे D. Electrolysis of alumina is done. अगदी सिंपल आहे. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना. लगेच तुमच्या डोळ्यासमोर ती डायग्राम आली पाहिजे. ठीक आहे. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना यामध्ये रिॲक्शन आपण कशी लिहिणार? इलेक्ट्रोड रिॲक्शन. कॅथोड आणि ॲनोडजवळ काय रिॲक्शन होते? आपण बघितलेलं कॅथोडजवळ रिडक्शन होते, ॲनोडजवळ ऑक्सिडेशन होते. Al3+, यामध्ये 3 इलेक्ट्रॉन ॲड होता, त्यामुळे इथे आपल्याला मिळतो Al, दॅट इज मेटल इन लिक्विड फॉर्म. आणि त्यानंतर ॲनोडजवळ काय होतं? 2O2-, यापासून ऑक्सिजन गॅस रिलीज होत आहे, 4 इलेक्ट्रॉन. दिस इज रिडक्शन. ठीक आहे. वाय रिडक्शन? बिकॉज रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन, RIG. रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, OIL. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळे ही आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन, ही आहे रिडक्शन रिॲक्शन. कॅथोडजवळ रिडक्शन होत आहे, ॲनोडजवळ ऑक्सिडेशन होत आहे. त्यानंतर सो थोडक्यात जर आपण ही रिॲक्शन जर आपल्याला मेन्शन करायची असेल तर आपण काय लिहिणार? 2AlO3 लिक्विड स्टेटमध्ये, यापासून आपल्याला ॲल्युमिनियम मिळत आहे, ऑक्सिजन गॅस बाहेर पडत आहे. सो ॲल्युमिनियम
आणि त्यानंतर ऑक्सिजन बाहेर पडत आहे. यामध्ये आपण बघितलेलं की आपण ह्या रिडक्शनमध्ये ग्रॅफाईटचे रॉड यूज करतो ॲज ॲनोड. ग्रॅफाईटचे रॉड म्हणजे काय, कार्बन आहे. इथे हा जो ऑक्सिजन बाहेर पडत आहे ॲनोडजवळ, या ऑक्सिजनची रिॲक्शन होते त्या ग्रॅफाईटच्या कार्बनसोबत, त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म होतो. त्यामुळे इथे प्रॉडक्ट म्हणून तुम्ही हे सुद्धा इथे मेन्शन करू शकता. प्रॉडक्टमध्ये ॲल्युमिनियम, त्यानंतर ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड. वाय? बिकॉज लिबरेटेड ऑक्सिजन फर्दर रिॲक्ट विथ ॲनोड्स टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड गॅस. ठीक आहे, समजलं. इथे कार्बन डायऑक्साईड कसा आला, कारण हा जो ऑक्सिजन आहे हे आपण थेरीमध्ये बघितलेला आहे. हा ऑक्सिजन कार्बन ग्रॅफाईट रॉडचा जो कार्बन आहे त्याच्यासोबत रिॲक्ट होतो, त्यामुळे ते CO2 गॅस मिळतो. सो ॲल्युमिनियम इज ऑब्टेन बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना विथ कार्बन इलेक्ट्रोड्स. देन झिंक ऑक्साईड इज डिझॉल्व इन डायल्यूट HCl. झिंक ऑक्साईड आणि डायल्यूट HClची रिॲक्शन, झिंक ऑक्साईड प्लस HCl, यामध्ये झिंक ऑक्साईड यापासून आपल्याला मिळतं ZnCl2 प्लस H2O. प्रॉडक्ट आहे झिंक क्लोराईड प्लस वॉटर. झिंक ऑक्साईड रिॲक्ट विथ ॲसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, दॅट इज ॲम्फोटेरिक बिहेवियर. आत्ताच आपण स्टार्टिंगला एक ऑक्साईड एक टॉपिक आपण बघितलेला ॲम्फोटेरिक ऑक्साईड, त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलेला झिंक ऑक्साईडचं. सो तेच हे इक्वेशन आहे किंवा तीच ही रिॲक्शन आहे की ऑक्साईड प्लस 2 HCl त्यापासून फॉर्म होते ZnCl2 प्लस H2O. झिंक ऑक्साईड रिॲक्ट विथ ॲसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, दॅट इज ॲम्फोटेरिक बिहेवियर. ओके, समजला केमिकल रिॲक्शन. यामध्ये या सगळ्याच रिॲक्शन आपण डिस्कस केलेल्या आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट युझिंग एव्हरी गिवन ऑप्शन. आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे. काही ऑप्शन्स इथे युझिंग एव्हरी गिवन ऑप्शन. ठीक आहे, ड्युरिंग एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम, इथे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियममध्ये ह्या सगळ्या जे काही फॅक्टर्स दिलेले आहे त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट आपल्याला कंप्लीट करायचे आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजतं काय आहे. सो ड्युरिंग एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन होताना काय काय होतं. फॉर एक्झाम्पल इन्ग्रेडियंट अँड गँगिंग बॉक्साईड. मग इन्ग्रेडियंट कोणते असतात किंवा गँग मटेरियल कोणतं असतं ते सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहे. सो ड्युरिंग एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमचं आपण पूर्ण प्रोसेस बघितलेली की कॉन्सन्ट्रेशन कसं केलं जातं, हॉल्स प्रोसेस, बेअर्स प्रोसेस बघितलेली. त्यानंतर आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना सुद्धा बघितलेलं आहे. सो त्या टॉपिकवर आधारित हा क्वेश्चन आहे. फर्स्ट इन्ग्रेडियंट्स अँड गँग इन बॉक्साईड. बॉक्साईडमधले मेन इन्ग्रेडियंट कोणते असतात आणि गँग काय असतं. बॉक्साईड दॅट इज ओर ऑफ ॲल्युमिना. सो इन्ग्रेडियंट्स अँड गँग इन बॉक्साईड. मेन ओर इज बॉक्साईड Al2O3 2H2O ऑक्साईड. ठीक आहे, मेन ओर काय आहे Al2O3 Al2O3 2H2O. यामध्ये युजफुल पार्ट कोणता असतो, ॲल्युमिनियम ऑक्साईड दॅट इज Al2O3. आणि त्यानंतर गँग म्हणजे इम्प्युरिटी काय असतात. तर आपण बेसिकली 3 मेजर इम्प्युरिटी बघितलेल्या आहे. एक होतं सिलिका दॅट इज SiO2, टिटॅनियम ऑक्साईड TiO2 आणि त्यानंतर आयर्न ऑक्साईड दॅट इज Fe2O3. ठीक आहे, या इम्प्युरिटी आपण बघितलं. म्हणजे हे झाले गँग आणि हे झाले इन्ग्रेडियंट. देन समजलं. हा टॉपिक डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेला आहे व्हिडिओमध्ये, एकदा व्हिडिओ जरूर पहा. सेकंड, यूज ऑफ लिचिंग ड्युरिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. तर आपण बघितलेलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरमध्ये लिचिंग मेथडचा यूज केला जातो. लिचिंग मेथड म्हणजे काय, बेसिकली काहीतरी केमिकलमध्ये ते ओर मटेरियल सोक केलं जातं, दॅट इज लिचिंग प्रोसेस. लिचिंगमध्ये आपण 2 मेथड बघितलेल्या, एक होती हॉल्स प्रोसेस आणि एक होती बेअर्स प्रोसेस. क्वेश्चन इज यूज ऑफ लिचिंग ड्युरिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. सो लिचिंगचा काय यूज होतो, use of liching during concentration of ore. Bauxite is treated with sodium hydroxide or aqueous sodium carbonate solution. दोन्ही मेथड, एका मेथडमध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड घेत होतो, एका मेथडमध्ये aqueous sodium carbonate सोल्युशनचा यूज करत होतो. सो लिचिंगमध्ये काय होतं, बेसिकली आपले जे रिक्वायर्ड पार्ट आहे तो त्या केमिकलमध्ये डिझॉल्व्ह होतं आणि आपण मग पुढे प्रोसेस कोणतं सेपरेट करू शकतो. सो Al2O3 यामध्ये आपला युजफुल पार्ट काय Al2O3. सो Al2O3 डिझॉल्व्स फॉर्मिंग सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट NaLO2 सोडियम ॲल्युमिनेट फॉर्म होतो. वाईल इम्प्युरिटीज रिमेन अनडिझॉल्व अँड कॅन बी रिमूव्ह. इम्प्युरिटीज अनडिझॉल्व राहतात त्यामुळे फिल्ट्रेशनचा यूज करून आपण ते सेपरेट आउट करू शकतो. दिस इज बेसिक पर्पज ऑफ लिचिंग. ठीक आहे. देन केमिकल रिॲक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉक्साईड इंटू ॲल्युमिनियम बाय हॉल्स प्रोसेस. स्पेसिफिकली त्यांनी कोणती प्रोसेस सांगितलेली आहे, हॉल्स प्रोसेस. सो हॉल्स प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असणे केमिकल रिॲक्शन आपल्याला लिहायचे आहे. हॉल्स प्रोसेस म्हणजे त्यामध्ये काय यूज होत होतं, Na2CO3, NaOH नाही, NaOH बेअर्समध्ये यूज होतो Na2CO3. सो Al2O3 2H2O याची रिॲक्शन होत आहे Na2CO3 सोबत, त्यापासून मिळत आहे सोडियम ॲल्युमिनेट CO2 गॅस प्लस 2H2O. ठीक आहे. त्यानंतर हा जो सोडियम ॲल्युमिनेट आहे यामध्ये आपला रिक्वायर्ड पार्ट आहे म्हणजे ॲल्युमिना, त्यामुळे आपलं फोकस असणार याच्यावरती. सो यामधून फर्दर कार्बन डायऑक्साईड गॅस पास केला जातो. आठवत असेल प्रोसेस, यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस पास केला जातो, त्यापासून आपल्याला मिळतो प्रेसिपिटेट AlOH3चा प्रेसिपिटेट आहे त्यामुळे डाऊन ॲरो आहे. आणि परत ज्याच्यासोबत रिॲक्शन घडवली तेच आपल्याला इथे मिळत आहे Na2CO3. या रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे.
हा जो प्रेसिपिटेट असतो, प्रेसिपिटेट ऑफ AlOH3 इज ऑप्टेन इज फिल्टर वॉश ड्राईड अँड कॅल्साइन बाय हिटिंग ॲट 1000 डिग्री सेल्सिअस टू ऑप्टेन ॲल्युमिना. त्यानंतर हा जो प्रेसिपिटेट आहे तो सेपरेट केला जातो. प्रेसिपिटेट आहे म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये असेल, फिल्टर करून तो सेपरेट केला जातो, वॉश केला जातो, ड्राय केला जातो. त्यानंतर कॅल्सिनेशन मेथडचा यूज करून अबाउट 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत तो हीट केला जातो आणि त्यापासून मिळतो ॲल्युमिना टू AlOH3, यापासून मिळतं Al2O3 प्लस 3H2. तर हे इक्वेशनसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. हॉल्स प्रोसेस स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. सो थोडंसं इथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. रिॲक्शनमध्ये नेमकं Al2O3 इथे जसं Al2O3 2H2O प्लस Na2CO3 या साईडला वॉटरसुद्धा मिळत आहे किंवा कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होत आहे. थोडंसं इथे तुम्हाला रिमेंबर करावं लागणार आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके. देन नेक्स्ट डी, हिटिंग ॲल्युमिनियम ओर विथ कॉन्सन्ट्रेटेड कॉस्टिक सोडा. कॉन्सन्ट्रेटेड कॉस्टिक सोडा म्हणजे काय? NaOH. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड कॉस्टिक सोडा म्हणजे काय? NaOH. सो ॲल्युमिनियम ओरचे ॲल्युमिनियम ओर त्याची रिॲक्शन कॉस्टिक सोडा दॅट इज NaOH, त्यापासून मिळतो NaLO2 प्लस H2O. सोडियम ॲल्युमिनेट आपण ज्याला बोलतो. ठीक आहे. सो ॲल्युमिना रिएक्ट्स विथ NaOH टू फॉर्म सोडियम ॲल्युमिनेट विच इज बेसिस ऑफ लिचिंग. लिचिंगमध्ये आपण ही रिॲक्शन बघितलेली. ठीक आहे. थोडंसं इथे तुम्हाला जास्त एफर्ट्स टाकावे लागणार आहे, कारण थोडं कन्फ्युजन होण्याचा चान्स असतो किंवा कशाची रिॲक्शन कशासोबत होते, प्रॉडक्ट काय फॉर्म होता. तर थोडंसं लॉजिकली तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके. देन लास्ट क्वेश्चन, डिवाइड द मेटल. काही मेटल दिलेलं आहे इंटू 3 ग्रुप्स, नेमली रिॲक्टिव्ह मेटल, मॉडरेटली रिॲक्टिव्ह अँड लेस रिॲक्टिव्ह मेटल. तर आपल्याला त्या कॅटेगरीमध्ये करस्पॉन्डिंग मेटल लिहायचं आहे. ठीक आहे. हायली रिॲक्टिव्ह मेटल कोणतं असणार आहे बघा. आता काय काय दिलेलं आहे? 3, 6, 7 मेटल दिलेले आहे. हायली रिॲक्टिव्ह मेटल कोणतं असणार आहे? रिॲक्टिव्हिटी सिरीज तुम्हाला लक्षात पाहिजे. ठीक आहे. कहो ना लिया केक, मगर अलग जिंदगी, फेसबुक, पबजी, कॉपर, हगिंग, सिल्वर अँड गोल्ड. हा सिक्वेन्स, हे 3 सेंटेन्सेस आपल्याला लक्षात ठेवायचे. मग त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ते 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचे आहे. हायली रिॲक्टिव्ह ऑब्वियस आहे सोडियम, त्यानंतर Na, देन LiCaMg हे हायली रिॲक्टिव्ह मेटल असते आपल्याला माहिती. मॉडरेटली रिॲक्टिव्ह कोणते असतात? झिंक अँड फेरस. आणि लेस रिॲक्टिव्ह कोणतं असतं? कॉपर. ठीक आहे. कॉपर थर्ड सेंटेन्समध्ये तर लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे हा. तर अशा पद्धतीने पूर्ण एक्सरसाइजमध्ये असणारे सगळे क्वेश्चनचे सोल्युशन आपण डिस्कस केलेले आहे. एकदा PDF रेफर करा. आता एकदा डिस्कशन केल्यानंतर सोल्युशन रीड करणं किंवा सोल्युशन समजून घेणं तुम्हाला सोपं जाणार आहे.